नमस्कार मैत्रिणींनो, हा दही पोह्यांचा चिवडा बघा, पचायला अगदी हलका. मी मागेसुद्धा एकदा दही पोह्याच्या चिवड्याचा व्हिडिओ टाकलेला आहे, त्याला भरपूर व्ह्यू आहेत. त्याचप्रमाणे हा चिवडा थोडा वेगळ्या पद्धतीने केलेला आहे. तो चिवडा जर तुमचा मऊ पडत असेल तर तुम्ही या पद्धतीने चिवडा करू शकता. हे बघा, हे दही पोहे आहेत, अगदी वजनाला हलके असतात. त्यांना उन्हात वाळवलेले आहेत. हातामध्ये लगेच त्याचा चुरा होतो आहे. आणि हे साहित्य घेतलं आहे बघा, काजू, शेंगदाणे, बारीक हिरव्या मिरच्या कापलेल्या, खोबऱ्याचे काप, कढीपत्ता, पिठी साखर, मीठ, हळद आणि मोहरी. हिंगसुद्धा घेतलेला आहे, पण इथे साहित्यात दाखवलेला नाही आहे. तर आपण आता चिवड्याला सुरुवात करणार आहोत. काजूचे काप करून घेतलेले आहेत, त्यांना थोडेसे परतवलेले आहेत. खूपच सुंदर लागतो हा चिवडा, तुम्ही नक्की करा. 1 प्लेटच्या ठिकाणी तुम्ही 2 प्लेट हा चिवडा खाणार. यानंतर खोबऱ्याचे बारीक काप केलेले आहेत, ते सुद्धा मी खोबरं कोमट पाण्यात भिजवलं होतं आणि मग त्याचे काप केलेले आहेत. शेंगदाणेसुद्धा छान तळून घेतलेले आहेत. आणि तेल बघा, अगदी कमी तेलामध्ये हा चिवडा होतो. यानंतर आपल्याला या हिरव्या मिरच्या, तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत. ही टीप आहे इथे, अगदी त्यांना कडक होतात तोपर्यंत आपल्याला तळायच्या आहेत बघा. यांना जर तुम्ही अशा व्यवस्थित परतवल्या तर चिवडा मऊ पडणार नाही. आणि नंतर मोहरी घातलेली आहे. हे बघा, मोहरी आता तडतडते आहे आणि मिरच्या खरपूस भाजल्या गेल्या आहेत. तर कढीपत्तासुद्धा त्यात तळून घेतलेला आहे. त्याचा पण ओलसरपणा जातो तोपर्यंत मी त्याला तळलेला आहे बघा. तेल अगदी कमी आहे आणि ह्या चिवड्याला हळद जास्त लागते, तर त्यामुळे हळद जास्त टाका. नंतर हे सगळं तळलेलं साहित्य आपण त्यात घातलं आहे. हिंगसुद्धा घातलेला आहे. आणि मग नंतर हे उन्हात वाळवलेले पोहे घातले आहे. त्यानंतर मीठ घालायचं आहे चवीनुसार. जर ऊन नसेल तर तुम्ही यांना गॅसवर थोडा वेळ परतवून घ्या आणि मग नंतर फोडणी घातली तरीसुद्धा चालतं. याप्रमाणे यांना मिक्स करून घेते आहे. हे छान प्रकारे मिक्स झाल्यानंतर थोडा वेळ परतवल्यावर गॅस बंद करायचा आहे आणि नंतर आपण पिठी साखर, तुम्हाला कशी आवडते त्याप्रमाणे वरतून पिठी साखर घालायची आहे आणि ते सुद्धा छान मिक्स करायचं आहे. ही कढई थोडी छोटी पडते आहे, त्यामुळे मी ते थोडंसं मोठ्या कढईत काढणार आहे. बघा, तेल कमी टाकलं आहे आणि चिवडा अगदी खरपूस झालेला आहे, तुम्ही बघू शकता. मोठ्या कढईत घालून घेतला आहे आणि छान हाताने मिक्स करते आहे, कारण साखर सगळीकडे मग लागणार. याप्रमाणे आपला हा चिवडा तयार झालेला आहे. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लहान मुलंसुद्धा आवडीने खातील असा हा खूप सुंदर दही पोह्यांचा चिवडा आहे. धन्यवाद.